नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण इंग्लिश ग्रामर हा टॉपिक बघणार आहोत। त्याच्यात मेक अ सेंटेन्सेस हे बघणार आहोत। दिलेल्या वर्डवरून वाक्य बनविणे। या ठिकाणी काही वर्ड दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला वाक्य म्हणजे सेंटेन्सेस बनवायचे आहेत। तर या ठिकाणी वर्ड नंबर 1 कॅट म्हणजे मांजर। मांजर या शब्दावरून आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे। मी खाली सेंटेन्सेस ह्या माझ्या नोटबुकमध्ये बनवलेली आहेत, ती तुम्ही पाहू शकता। सेंटेन्स नंबर 1, आय एम अ कॅट, मी मांजर आहे। आय एम अ फॅट, मी तब्येतीने छान आहे। थर्ड, आय एम अ फॅट कॅट, माझी तब्येत स्ट्रॉंग आहे, चांगली आहे। नंबर 4, आय सॅट ऑन अ मॅट, आणि मी या ठिकाणी मॅटवर म्हणजे चटईवर बसलेली आहे। अशा प्रकारे कॅट या वर्डपासून आपल्याला ही 1, 2, 3, 4 अशी 4 सेंटेन्सेस आपण या ठिकाणी बनवू शकतो। त्यानंतर वर्ड नंबर 2 रॅट, रॅट या शब्दावरून आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत। सेंटेन्सेस नंबर 1, द रॅट इज अ फॅट, रॅट कसा आहे, तब्येतीने स्ट्रॉंग आहे, फॅट आहे। सेकंड सेंटेन्स, द रॅट हॅज अ हॅट, या ठिकाणी रॅटने डोक्यावर टोपी घातलेली आहे। द हॅट इज ऑन द रॅट, हॅट ही रॅटने आपल्या डोक्यावर घातलेली आहे। द रॅट इज ऑन द बॅट, त्याचप्रमाणे तो जो रॅट आहे हा बॅटवर बसलेला आहे। 5 नंबरचं सेंटेन्स, द बॅट इज ऑन द मॅट, त्याचप्रमाणे जी बॅट आहे या ठिकाणी तर बॅट आपण मॅटवरती बॅट ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे। त्यानंतर वर्ड क्रमांक 3 अ पेन, तिसरं वर्ड आहे अ पेन। या पेनपासून आपल्याला सेंटेन्सेस बनवायची। सेंटेन्स नंबर 1, इट इज अ पेन, हा तो पेन आहे। नंबर 2, इट इज माय पेन, तो माझा पेन आहे। नंबर 3, इट इज माय रेड पेन, तो लाल कलरचा माझा पेन आहे। आणि 4, यस इट इज माय रेड पेन, हो तो माझाच पेन आहे जो की रेड कलरचा आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी कॅट, रॅट आणि अ पेन असे 3 वर्डवरून वेगवेगळे सेंटेन्सेस बघितले। याच्या पुढे आपण अजून काही वर्ड बघणार आहोत आणि त्या वर्डवरून सेंटेन्सेस पाहणार आहोत। नंबर 4 वर्ड आहे हेन। सेंटेन्सेस, आय हॅव अ पेन, मी कोंबडी आहे। सेकंड, हेन इज माय पेट, हेन ही पाळीव प्राणी आहे किंवा माझी पाळीव प्राणी आहे। नंबर 3, द हेन इज इन द रॅट, हेन कशी आहे, द हेन इज इन द नेट, हेन ही जाळीमध्ये आहे। नंबर 4, द नेट इज ऑन द बेड, नेट कुठं ठेवलेली आहे, ऑन द बेड, बेडवरती नेट ठेवलेली आहे। नंबर 5, द नेट इज वेट, ही जी नेट आहे तिला काय आहे, वजन आहे। अँड नंबर 6, अँड एग इज ऑन द बेड, आणि या ठिकाणी बेडवर या कोंबडीचं अंडं मी ठेवलेलं आहे। अशा प्रकारे हेन या वर्डवरून आपण हे 6 सेंटेन्सेस या ठिकाणी तयार केलेले आहेत। त्यानंतर नंबर 5 वर्ड पिग, पिग मीन्स रानडुक्कर। सेंटेन्सेस, दिस इज माय पिग, हा माझा पिग आहे। सेकंड, दिस इज माय रेड पिग, हा जो रेड कलरचा पिग आहे। आणि नंबर 3, दिस इज माय बिग रेड पिग, हा जो पिग आहे तो कसा आहे, बिग आहे आणि रेड कलरचा आहे। अशा प्रकारे पिग या वर्डवरून आपल्याला सेंटेन्सेस बनवता येतात। त्यानंतर वर्ड नंबर 6 अ डॉग, अ डॉग या शब्दावरून आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत। नंबर 1, इट इज अ डॉग, तो कुत्रा आहे। नंबर 2, इट इज अ व्हाईट कलर डॉग, तो कुत्रा जो आहे त्याचा कलर कसा आहे, व्हाईट। नंबर 3, अ डॉग सॅट ऑन द टेबल, कुत्रा कुठे बसलेला आहे, टेबलावर। नंबर 4, अ डॉग इज प्ले द बॉल, डॉग कोणासोबत खेळत आहे, तर बॉलसोबत खेळत आहे। आणि नंबर 5, अ डॉग इज पेट ॲनिमल, आणि हा जो प्राणी आहे अ डॉग हा कसा आहे, तर पाळीव प्राणी आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा जो आज टॉपिक बघितला आपण की एक वर्ड दिलेला असतो आणि त्या वर्डवरून वेगवेगळे सेंटेन्सेस या ठिकाणी बनवायचे असतात। तर हे सेंटेन्सेस तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता आणि आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।